हर्षितला ना 4 व्हीलरपेक्षा ना 2 व्हीलरवरनं जायला कधी पण आवडतं. हां काय झालं, घाम बघ किती आलाय. हर्षितचं एक असं दिवसानं 3-3, 4-4 वेळा आंघोळ करतो. सो आता सुद्धा त्याने आंघोळ केली, केस तसेच ओले ठेवले आणि आता माझा ओरडा पण खाऊन झालेला आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजपासून हर्षितची शाळा चालू होते. हर्षित सकाळी 6ला उठलेला आहे कारण तो खूप एक्साइट आहे स्कूलला जाण्यासाठी. सो त्याने मला पण आज मी स्वतः अलार्म लावला होता 6चा, परंतु 6ला 5 मिनटं असतानाच त्याने मला उठवलं की मम्मा चल स्कूल आहे. मी त्याला म्हटलं अरे माहिती आहे मला. सो त्याला असं झालेलं की जसं आपण स्कूलमध्ये फर्स्ट टाईम जातो ना तसं त्याची एक्साइटमेंट होती. सो आज 15 दिवसानंतर त्याची स्कूल स्टार्ट होते कारण आता 15 दिवस त्याला सुट्टी होती. सो आता पुन्हा हर्षितचं रुटीन चालू होईल. स्कूल, त्याच्यानंतर ट्युशन, त्याच्यानंतर जर त्याचा आता पाय बरा असेल म्हणजे आता मला डॉक्टरकडे 1-2 दिवसात त्याला घेऊन जायचं आहे. जर डॉक्टरांनी ओके म्हटलं तर पुन्हा त्याचे फुटबॉलचे क्लासेस ह्या सर्व गोष्टी त्याच्या आता चालू होतील. सो आता तर तो स्कूलला गेलेला आहे आणि तो दुपारी आज लवकर येईल, 1-1:30 वाजेपर्यंत येईल कारण रोज त्याची स्कूल ही 2:15ला सुटते, परंतु आता तो 1-1:30 वाजेपर्यंत येईल कारण आता गरमी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या स्कूलचा टाईम असतो ना थोडंसं कमी करतात, तर तो आज लवकर येईल. तर जाताना त्याने मला सांगितलेलं आहे की मला जेवायला फक्त मिसळ बनव, कारण काल रात्रीची मटकीची उसळ उरलेली होती. सो म्हणजे काल मी थोडीशी मटकीची उसळ बनवलेली होती, सो ती उरलेली आहे. सो त्याचं म्हणणं असं होतं एक तर मिसळ बनव, नाही तर मग मला ऑमलेट आणि चपाती असं सुद्धा चालेल. सो आता जेवणाला लागते कारण मला आता जायचं आहे बाहेर स्वतःसाठी. स्वतःची काही कामं आहेत त्याच्यासाठी. सो माझी काही कामं आहेत आणि कुठे चाललेली आहे हे नक्की मी तुमच्याशी शेअर करेन कारण आता टिफिन वगैरे पण सर्व बनवायचं आहे. चला तर मग मी आता त्याला वरून बाय करते आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागते. बाय. शाळेत गेला आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. त्याच्यानंतर मी जी घरातली बाकीची कामं होती ती करण्यामध्ये एवढी बिझी झाली की नाही व्हिडिओ बनवला. आता मी चाललेली आहे हर्षितला, लिफ्ट आली हर्षितला ट्युशनला सोडण्यासाठी. आता तो थोड्याच वेळापूर्वी स्कूलमधनं आला आहे आणि आता 4 वाजता त्याची ट्युशन आहे. आता घड्याळात वाजलेले आहेत 3:45 झालेले आहेत. सो आता त्याला मी सोडण्यासाठी जाते. तर आज मी विचार केलेला आहे की जरा स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अरे जी दाबणं खाली कसं जाणार. तर फॅन चालू केला, व्हेरी गुड. तर गरमी पण वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फॅनची गरजही पडतेच. तर आता मी हर्षितला सोडण्यासाठी जाते आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे पार्लरमध्ये कारण माझा चेहरा जो आहे पूर्ण टॅन झालेला आहे कारण गावाला गेल्यानंतर असं होतं दरवेळेला की पूर्ण काळवंटो चेहरा. तर मी विचार केलाय की आज जरा स्वतःकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक लेडीजने हे काम केलंच पाहिजे. आपल्या स्किनकडे, आपल्या शरीराकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष दिलं पाहिजे. एखादी गोष्टीची सुरुवात तरी केली पाहिजे, हळूहळू का होईना, परंतु प्रत्येक गोष्टी या आपल्या लाईफमध्ये चेंज होत राहतात. तर आता मी हर्षितला ट्युशनला सोडते आणि त्याच्यानंतर जाते पार्लरला. हर्षितला ना 4 व्हीलरपेक्षा ना 2 व्हीलरवरनं जायला कधी पण आवडतं. हां काय झालं, घाम बघ किती आलाय. हर्षितचं एक असं दिवसानं 3-3, 4-4 वेळा आंघोळ करतो. सो आता सुद्धा त्याने आंघोळ केली, केस तसेच ओले ठेवले आणि आता माझा ओरडा पण खाऊन झालेला आहे. तर आता स्कूटीवर निघते मी त्याला सोडण्यासाठी आणि त्यानंतर जाते पार्लरला. तर मी आत्ता आलेली आहे पार्लरमध्ये पेडिक्युअर, डिटॅन एक्सेट्रा सर्व करण्यासाठी. सो हे सगळं करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर आता थोड्याच वेळापूर्वी पार्लरमधनं आली आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 8:30 झालेले आहे. आल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर जेवण बनवलं कारण म्हटलं जेवण बनवल्यानंतर हर्षितला जेवण देते कारण आजपासून जसं तुम्हाला माहिती आहे की त्याची शाळा चालू झालेली आहे आणि आजपासून पुन्हा त्याचं आणि माझं, आमच्या दोघांचंही रुटीन पुन्हा चालू झालेलं आहे. जसं सकाळी लवकर उठणं, त्याला उठवणं, मग त्याच्यामध्ये त्याचं हे राहिलं ते राहिलं कारण आजही त्यांनी तसंच केलं. टिफिन वगैरे भरून दिला, शाळेमध्ये गेला आणि व्हॅनमध्ये तो टिफिन विसरला. सो व्हॅनवाल्या काकांनी मला फोन करून विचारलं की तो कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे. सो ते त्याला पुन्हा त्याच्या क्लासमध्ये जाऊन, त्याच्या डिव्हिजनमध्ये जाऊन त्याने तो टिफिन दिला. म्हणजे हर्षित कधी कधी खरंच खूप विसरभोळा आहे, तर असं करतो तो कधी कधी, परंतु ठीक आहे.
आणि आजचा दिवस काही स्पेशल नव्हता, परंतु आज मी स्वतःला असं ठरवलेलं की स्वतःला थोडंसं पॅम्पर करायचं. कारण असं होतं की आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी आपण वेळ काढत असतो. म्हणजे आपली माहेरची फॅमिली, सासरची फॅमिली सगळ्यांसाठी वेळ काढतो. इवन आपले जे फ्रेंड्स असतात त्यांच्यासाठी वेळ काढतो, त्यांचे बर्थडेज म्हणा किंवा अजून काही ऑकेजन असतं वगैरे सर्व गोष्टींसाठी. परंतु आपण स्वतः आपल्यासाठी वेळ काढत नाही. गृहिणी असतील किंवा जॉबला जात असतील तर त्यासुद्धा म्हणजे रोजचे जे रुटीन आहे ते तसंच चालू ठेवतात, पण ते स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःसाठी हा वेळ काढणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे म्हणतात ना की आपली इच्छा, आयुष्य माणसाला एकदाच मिळतं आणि त्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडी, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. जरुरी नाही आहे की तुमचं लव्ह मॅरेज असू दे का अरेंज मॅरेज असू दे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी म्हणजे नवरा बायकोच्या आवडीनिवडी या सेम असतील. काही जरुरीचं नाही आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगळ्या असतात आणि प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडी, आपल्या हॉबीज ह्यासुद्धा जपणं तेवढंच गरजेचं आहे. जसं मी आत्ताच म्हटलं की आयुष्य माणसाला एकदाच मिळतं आणि म्हणजे असं व्हायला नको की ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं, म्हणजे आपण आपलं एज होतं त्यावेळेला आपल्याला रिअलाईज होतं की अरे आता आपण फायनान्शियली स्टेबल आहोत आणि परंतु आत्ता आपण ते गोष्टी करू शकत नाही जे आपल्याला त्यावेळेत करायच्या होत्या. म्हणजे जसं म्हणतात ना की चणे आहेत तर दात नाही आणि दात आहेत तर चणे नाही, असं आपण आयुष्यभर म्हणजे आपण असं करतो. परंतु मला असं पर्सनली वाटतं की आपण स्वतःसाठी थोडंफार का होईना की जगलं पाहिजे आयुष्यामध्ये. कधीतरी आपली जी इच्छा आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे, थोडक्यात का होईना परंतु केली पाहिजे. परंतु आज मी स्वतःला पॅम्पर करायचं कारण अजून एक होतं. कारण मी गावाला गेलेली होती आणि तिकडे एवढं ऊन होतं की त्याच्यामुळे माझा पूर्ण चेहरा हा म्हणजे स्किन ही टॅन झालेली होती. सो त्याच्यासाठी मला आज जायचं होतं. ॲज वेल ॲज थोडासा मला लुक चेंज करायचा होता. म्हणजे मी माझ्या केसाचा जो कलर आहे तो आज थोडासा चेंज केलेला आहे, थोडं हायलाईट पण केलेला आहे केसांना. सो मला असं वाटलं की आज थोडंसं स्वतःचा लुक चेंज करावा, कारण आज हर्षित स्कूलला निघून गेला आणि त्याच्यानंतर दुपारी माझ्याकडे वेळ होता. तर दुपारी ही सर्व कामं मी आटपली. म्हणजे टॅनिंग डिटॅन करून घेतलं. त्याच्यानंतर मी केसाचा थोडासा कलर चेंज केला आणि थोडंसं हायलाईट करून घेतलं. तुम्हाला थोडेसे केस जरा वेगळे दिसायचे, स्मूथनिंग केलं केसाचं. कारण 6-7 महिन्यानंतर ते स्मूथनिंग नॉर्मली करावं लागतं, कारण तुमची हेअर म्हणजे ओरिजिनल जी तुमची हेअर आहे त्याची ग्रोथ होते. सो त्याच्यामुळे स्मूथनिंग किंवा ब्राझिलियन कॅरेटिन जे आहे, कॅरेटिनसुद्धा जे करतात त्यांनासुद्धा एक 6-7 महिन्यानंतर ते करावं लागतं. त्यामुळे मी एक 6-7 महिन्यापूर्वी ते केलेलं होतं. आता हळूहळू जशी माझी नॉर्मल ग्रोथ आहे ती पुन्हा यायला लागलेली. तो आता विचार केला की चला आज वेळ होता तर म्हणजे जाऊन या, कारण तसं पण मला डिटॅन करायचंच होतं. कारण खूप स्किन गावाला गेल्यामुळे टॅन झालेली होती. त्याच्यानंतर मी आज पेडिक्युअर पण करून आली, कारण गावाला मातीचा वापर जास्त होतो. सो त्याच्यानंतर काय होतं, आपल्याला जे आपले नखं आहेत तिथे माती भरली जाते आणि त्याच्यानंतर मग कधीही काही प्रॉब्लेम झाला तर त्या मातीमुळे आपल्या पायामध्ये पू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे काही आपल्याला समजा नखाचे ते लागलं आणि जर त्याच्यामध्ये माती असेल तर त्या टायमाला तुम्ही काहीच करू शकत नाही. परंतु नॉर्मलीसुद्धा मी खरं म्हणजे घरात पेडिक्युअर करते. म्हणजे आता जसं ह्याच्या आधी पण मी एकदा पेडिक्युअर करायला मी पार्लरमध्ये गेलेली होती. परंतु ह्या टायमालासुद्धा मी म्हटलं की चला पुन्हा स्मूथनिंगची ट्रीटमेंट करायचीच आहे, त्याच्यानंतर डिटॅन पण करायचं आहे, तर आपलं पेडिक्युअरसुद्धा करून घेऊ. पण नॉर्मली मी पेडिक्युअर हे घरातच करते, कारण ते मला बरं वाटतं की आरामदायी वाटतं. घरात कोणी नसतं त्याच्यामुळे मग आरामात रिलॅक्समध्ये ते सगळं गोष्टी होतात पेडिक्युअरच्या. सो घरात कसं पेडिक्युअर करायचं ह्याचा मी वेगळा ब्लॉग नक्की बनवेन की आपण घरातल्या घरात आपण पेडिक्युअर कसं करू शकतो ह्याचा ब्लॉग मी नक्की एकदा बनवेन. म्हणजे एक सेपरेट त्याचा ब्लॉग बनवेन की त्याला मी काय काय गोष्टी वापरते, मी स्वतः कशा पद्धतीत पेडिक्युअर घरच्या घरी बाहेर खूप काही कॉस्ट पे करून
तुम्हाला म्हणजे क्रिस्टल पेडिक्युअर किंवा अजून काही पेडिक्युअर अशी वेगवेगळी नावं असतात. सो तुम्ही घरच्या घरी काही कमी म्हणजे ज्या घरगुती वस्तू असतात त्याच्यामध्येच तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर कसं करू शकता ह्याचा ब्लॉग मी नक्की वेगळा बनवेन. सो येस, तर आज अशा पद्धतीने मी स्वतःला थोडंसं पॅम्पर करून आलेली आहे. सो मलासुद्धा छान वाटते आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला असं होतं जेव्हा एखादी लेडी साधी आयब्रोसुद्धा करून येते सो तेव्हासुद्धा असं तिला फील होतं की मी खरंच काहीतरी वेगळं स्वतःला बघायला आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्किनची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण आता गरमी वाढलेली आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतो, प्रत्येकाला होतो. तर प्रत्येकाने आपल्या स्किनची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आणि एक इन्सिडेंट तुमच्याबरोबर आज मला शेअर करायचा आहे. म्हणजे मिस्टरांच्याबद्दल आहे तो इन्सिडन्स की काय होतं, माझे मिस्टर थोडेसे शाय आहेत, तो कॅमेरा कॉन्शियस आहे. म्हणजे असं कधी कधी कॅमेरा कॉन्शियस आहे तो, कधी कधी तो होऊन जातो. म्हणजे क्वचित कधीतरी असं होतं की तो खूप म्हणतो की नाही आता मी नाही आहे, मी कम्फर्टेबल नाही आहे वगैरे त्याच्या गोष्टी असतात. सो मी तर म्हणे तो कॅमेरा कॉन्शियसच आहे. तर येस, तो असं बऱ्याच वेळा मला गिफ्ट वगैरे देत असतो. पण मला आज ही गोष्ट तुमच्यावर का शेअर करावीशी वाटली ते पण तुम्हाला मी नंतर सांगते. परंतु पहिली ही गोष्ट सांगते की काय घडलं. सकाळी हर्षित स्कूलला निघून गेला, मिस्टर ऑफिसला निघून गेले आणि 10-10:30 दरम्याने बेल वाजली आणि मिंत्राचं एक पार्सल आलं. तर मी थोडी आश्चर्यचकित झाली की अरे मी तर मिंत्रावरनं काही पार्सल नाही मागवलं, तर अचानक हे पार्सल कोणी आणलं, म्हणजे कसं काय आलं. तर मी मिंत्राच्या साईटमध्ये जाऊन माय ऑर्डर्समध्ये जाऊन सर्च केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मी काहीच ऑर्डर दिलेली नव्हती. सो अर्ध्या एक तासानंतर मिस्टरांचा फोन आला की पार्सल आलं का. तर मी म्हटलं तुझं कोणतंच पार्सल आलेलं नाही. तर तो म्हणाला नाही, मी तुझ्यासाठी पाठवलेलं पार्सल मिळालं का. सो मी म्हटलं अच्छा, ते तू मागवलं, ते तू माझ्यासाठी घेतलंस का. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या हजबंड्सला किंवा वाईफला कधी ना कधीतरी छोटं मोठं एखादं गिफ्ट किंवा थँक्यू कमीत कमी हा शब्द म्हटला पाहिजे जेव्हा आपली वाईफ आपल्यासाठी काही करते. म्हणजे एखादा छानसा पदार्थ बनवते किंवा तुमच्या बर्थडेला एखादं तुम्हाला सरप्राईज देते, तर त्यावेळेला नक्की तिला थँक्यू म्हणा. कारण हे जे थँक्यूचे 2 शब्द असतात ना ते तिच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणजे प्रत्येकाने जसं म्हणजे लेडीजने जेंट्सला म्हटलं पाहिजे तसं जेंट्सने सुद्धा लेडीजला म्हटलं पाहिजे. लेडीजने सुद्धा ज्या ज्या वेळेला असं होतं की जेंट्स म्हणजे आपले मिस्टर किंवा आपला इवन आपला भाऊ, आपला फ्रेंड आपल्यासाठी जेव्हा काही करतो तर नक्की त्याला थँक्स म्हणा. आपण माणसाला आयुष्य एकदाच मिळतं आणि त्या आयुष्यामध्ये आपण नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. म्हणजे लव्ह जे म्हणतात, प्रेम आहे ते स्प्रेड करत राहिलं पाहिजे. कारण एखाद्या माणसाचं कधी काय होऊ शकतं ह्याची गॅरंटी नाही. आपल्या आयुष्याची पुढच्या क्षणाची गॅरंटी नाही आहे की काही आयुष्यात होऊ शकतं आपल्या. सो नेहमी प्रत्येकाला थँक्स म्हणत जा, प्रत्येकाला मदत करत जा. सो येस, मी थोडंसं ट्रॅकवरनं चेंज झाली. तर जेव्हा मिस्टरांनी मला ते गिफ्ट आलं तर मी त्याला थँक्स म्हटलं. सर असे माझे मिस्टर मला मध्ये मध्ये काही ना काहीतरी गिफ्ट देत असतात. आय थिंक 3 महिन्यापूर्वी त्याने मला, मी सहज म्हटलं की अरे मला आता व्लॉग एडिट करण्यासाठी नेहमी मी कम्प्युटरवरती व्लॉग एडिट करते किंवा मोबाईलमध्ये व्लॉग एडिट करते, असं जस्ट सहज मी म्हटलं. तर त्याने त्याच्या ओळखीच्या मित्राकडनं मला सांगितलं की त्याच्या मित्राला सांगितलं की मला म्हणजे माझ्या वाईफला व्लॉग एडिटिंगसाठी एखादा चांगला लॅपटॉप किंवा आयपॅड मला सजेस्ट कर. तर त्याने एक लॅपटॉप त्यांना सजेस्ट केला आणि माझ्या मिस्टरांनी तो मला गिफ्ट दिला लॅपटॉप, ज्याच्यावरती मी आत्ता एडिटिंग करते जे काही व्लॉग्स असतात ते. सो म्हणजे अशा मोठ्या गोष्टी नाही, पण तुम्ही छोट्या गोष्टी आपले म्हणजे जसं आपल्याला वाटतं, जसं आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या वाईफसाठी किंवा आपल्या मिस्टरांसाठी आपण एखादं गिफ्ट, एखादं गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही एखाद्या वेळेला जर आपल्या जवळच्यानं जरी दिलं ना तरी त्यांना खूप आनंद होतो. ॲज वेल एज डेअरी मिल्कसुद्धा, म्हणजे चॉकलेट म्हणतात ना की एक स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती स्प्रेड करतं. सो ते सुद्धा जरी तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीला दिलं तर तोही खूप खुश होईल. सो लव्ह स्प्रेड करत राहा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण पुन्हा एकदा म्हणते की आयुष्य माणसाला एकदाच मिळतं. सो चला, मला तुमच्यापर्यंत हाच मेसेज पाठवायचा होता की
नेहमी आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा. नेहमी आयुष्यामध्ये आपल्याला जे वाटतं, जे बरोबर आहे, आपलं मन ज्याला सांगतं की नाही ही गोष्ट आपण जे करतोय ती बरोबर आहे, ही गोष्ट केल्यामुळे आपल्या फॅमिलीला कोणालाही काही त्रास होणार नाही, जेव्हा आपल्याला ही गोष्ट मनापासून वाटते तेव्हा ती गोष्ट नेहमी करा. आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडत बसू नका की अरे त्याच्याकडे हे आहे तर माझ्याकडे हे का नाही आहे. कारण प्रत्येकाचं आयुष्य हे सेम नसतं. देवाने जर प्रत्येकालाच आयुष्य सेम दिलं असतं तर प्रत्येकजणच अंबानी वगैरे झाले असते. सो येस, मी आजचा जो माझा व्लॉग किंवा मला जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की व्हॉटएव्हर ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्तापर्यंत माझ्या आत्ताचे जे मी सांगत होते त्याच्यामध्ये जे सांगितलं ते नेहमी लक्षात ठेवा. आणि आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग छोटासा व्लॉग आहे, पण मला असं वाटतं की जे मी तुम्हाला मेसेज दिला तो नक्की तुमच्यापर्यंत पोचला असेल. सो आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.